हाय सर्वांना. तर चला तर सगळे पसारा वगैरे निम्मा नेलाय खाली आणि इकडे बघू शकतात अंधारच दिसणार तुम्हाला. तर तिकडं तेवढा पसारा ठेवलाय, भांडे वगैरे राहिलेत न्यायचे. इकडं मिक्सर वगैरे इथल्या इथं जवळच आहे खाली रूम. तिकडं तिकडं खाली गेलं सगळेजण आणि हा एवढा पसारा राहिलाय. जेवणाचं आहे, बाकीचं काय नाही. भांडे वगैरे घासायचेत आणि ते आता येऊन परत ते आणि नेणार आहेत. तर चला सगळं आवरून घेते मी. तर हा पूर्ण पसारा खाली न्यायचा आहे आणि इकडं खूप सारा पसारा पडला आहे. मी नंतरनं झाडू वगैरे मारून मग मी नंतरनं जाणार. आणि आता रूम बदलली. तुम्हाला तर माहिती आहे, आता भावाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, त्याच्यामुळे आपलं आणि मुलं पण रस्त्यावर सारखी जात आहेत म्हणून रूम चेंज केली. तिकडं खाली इथं जवळच आहे चाललं, कारण ह्या रूमला पायऱ्या वगैरे आहेत आणि त्याला नाही उतरता येणार म्हणून. तर छान असं मग इथं पण भारी वाटत होतं बरं का. आणि इथं माणसात असल्यासारखं तिथं जरासं थोडंसं लांब आहे रूम. खाली जराशी म्हणजे ऊस वगैरे आहेत साईडने आणि इकडे छान असं मोकळं वातावरण, सकाळ सकाळचं सूर्य वगैरे असं छान दर्शन व्हायचं. पण असं ही तर फायनली आलो बघा इकडे. आणि इथे येऊन सगळं आवरायचं होतं, पण त्याला भूक लागली. दुपारीच म्हटला होता मला, भाऊ म्हटला होता की भूक लागल्या, पण दुपारी पसारा इथे काहीच आणलं नव्हतं म्हणून काहीच करून देता आलं नाही. मग अंडी वगैरे शिजू वाटले आणि भांडे वगैरे घासले आहे. असा पसारा ठेवला आहे, सकाळ आवरणार आहे. इकडे पण बघू शकता भरपूर असा पसारा पडला आहे तसा. आता सकाळ आवरणार तो. इतका कंटाळा आला आहे ना, सगळं तिथनं आणायचं, तिथं झाडू मारून सगळं भांडे वगैरे घासून जनावर राखून इथे येऊन सगळं जरा स्वच्छ केलं. आणि इथं मुलं मोबाईल बघत बसल्यात. मी अंडी शिजू घातल्या, तिकडं लाईटी घ्यायच्या आहेत. आणि एवढ्या रूममध्ये एवढा पसारा पडला आहे, तर हा उद्या आवरणार. तर फायनली आता सगळेजण झोपलेत बघा. तर आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आहे आणि वेळ झाला जेवण करायला, 8-9 वाजल्या. तर चला, असो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छान असा सपोर्ट करताय, सपोर्ट करा. आणि असे छान छान असे छोटेसे जे असतील तसे ब्लॉग येत राहतील. आणि चॅनल सबस्क्राईब करा जे कोण नवीन असेल त्यांनी. तर चला, बाय. जय बाळूमामा.